या स्पर्धेतील पहिला चेंडू पडतोय, सर्वांना विनंती असेल टाळ्या वाजवायचे आहेत। स्पर्धा आपण पाहतोय, या स्पर्धेसाठी केला होता हट्टास तोच क्षण आपण पाहतोय। पहिला चेंडू पडला जातोय, छोटस रन पूर्ण होतोय, ओव्हर द विकेट पहिला चेंडू। फटका मात्र चांगला खेळलाय, कव्हरच्या डोक्यावरतून चेंडू जातोय सरळ सीमारेषे पार येतोय, खणखणीत चौकार, या स्पर्धेमधील पहिला चौकार। वेलकम डीजे। संघाच्या धावसंख्येचा श्री गणेश पाहायला मिळतोय, चौकारांनी काय क्लासिकल फटका मारलाय। शॉट ऑफ द मॉर्निंग आपण पाहतोय, जो धर्मेंद्रच्या बॅट मधून आलाय। नॉस्ट्राकेनला उभा आहे त्याचा साथीदार, त्याच्या साथीला साथ देणारा साथीदार आपण पाहतोय गुरु पवार। स्ट्रायकिंग एंड वरती आपण पाहतोय धर्मेंद्रला, गोलंदाजी ट्रॅक वरती कुलदीप असेल। कुलदीपने मात्र पहिल्या चेंडूवरती चौकार खर्चित केलाय। इस दुसरा चेंडू छोटस रन पूर्ण होतोय, मात्र फटका आपण पाहायला गेलं तर चांगला चेंडू होता, अचूक टप्प्यावरती चेंडू फेकी केला, तदनंतर सन्मान दिला। क्रिकेटमध्ये हेच खूप महत्वाचं असतं, चांगल्या चेंडूला सन्मान देणं, वाईट चेंडूवरती प्रहार करणं, हेच तंत्र वापरलं गेलंय धर्मेंद्रच्या माध्यमातून। 2 चेंडू पूर्ण, संघाची धावसंख्या 5 वरती जाऊन पोहोचले, माफी असावी 5 वरती जाऊन पोहोचले। सत्ता मात्र फुल टॉस चेंडू, पंच नो चेंडू असेल, हाईट नो असेल, फ्री हिट लागू असेल। पंच आपण पाहतोय मुख्य पंचांच्या माध्यमातून फ्री हिट लागू केले, या मात्र 5 धावा आपण पाहतोय, धाव फलकावरती लागले गेले। संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 10 वरती, 2 चेंडू पूर्ण 10 धावा। मात्र मेंडेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक कॅरी करत असताना आपण पाहतोय कुलदीपला आता मात्र थोडेसे जास्त धावा खर्चित करतोय। फ्री हिट वरती असेल फलंदाज गुरु पवारच्या बॅट मधून आलाय, मागील चेंडू वरती चौकार। आता मात्र फ्री हिट असेल, दडपण दिसते, प्रेशर दिसते, चेंडू मात्र वाईड आपण पाहतोय, पंचांच्या माध्यमातून वाईड घोषित केला जातोय। अतिरिक्त धाव पाहतोय आपण, स्वेर मारा केला जातोय। संघाची धावसंख्या 11 वरती जाऊन पोहोचले, 2 चेंडू पूर्ण 11 धावा। फ्री हिट कायम असेल, फलंदाजांनी नोंद घ्यायची आहे, फ्री हिट कायम असेल, क्षेत्ररक्षण नोंद घ्यायचे, फलंदाज धावचित ग्राह्य धरला जाईल। आता मात्र क्रिकेटचं ब्रह्मास्त्र बाहेर काढले, क्षेत्ररक्षक तैनात आहे, मिडॉनच्या दरम्यान क्षेत्ररक्षक चेंडू एका हाताने फील्ड करतोय, तोपर्यंत 1 धाव। आता मात्र काही फायदा घेता आला नाही, गुरुला पाहतोय आपण। स्ट्रायकिंग एंड वरती फलंदाजी करत होता, फ्री हिटचा चेंडू होता, तदनंतर लोवर फुल टॉस चेंडू फेकी केला गेलाय कुलदीप दादा यांच्या माध्यमातून। आता मात्र 3 चेंडू पूर्ण झाले, संघाची धावसंख्या 12 धावा, धाव फलकावरती लागले गेलेत। आता मात्र गतीमध्ये परिवर्तन केले, क्षेत्ररक्षक तैनात असेल, झेल होईल का? झेल मात्र नो मॅच लँड मध्ये पडली जाते, तोपर्यंत 2 धावा धावून काढल्या जातील। धर्मेंद्र आपण पाहतोय, धर्मेंद्रचं वैयक्तिक पाहिलं तर 1 चौकार ठोकला गेला, त्यानंतर चांगली फलंदाजी करतोय। आपण पाहतोय सामना उद्घाटनीय असेल, बॅटिंग निवडले गेले, बॅटिंग का निवडली? कॅप्टनच्या माध्यमातून 2 बॅटर आपण पाहतोय, ओपनिंग पेअर या संघाकडून जळवजुती बा टीम असेल। खेळपट्टीच्या बाहेर चेंडू फेकी केला जातोय, फ्री हिट लागू असेल। आता मात्र थोडासा स्वेर मारा पाहायला मिळतोय, थोडीशी अतिरिक्त धावा जास्त खर्चित करतोय गोलंदाज कुलदीप आपण पाहतोय मस्करवाडी या टीम कडून। फ्री हिट लागू असेल, फलंदाज धर्मेंद्र आणि गुरु। आता मात्र षटकार खेचलाय का? षटकार येईल नाही, क्षेत्ररक्षक चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय, कॉमेंट्री बॉक्स जवळ आपण पाहतोय। फ्री हिट वरती फटका खेळला होता, टाळ्या वाजवल्या जातात, या क्षेत्ररक्षणासाठी नक्कीच लाजवाब क्षेत्ररक्षण झाले। झेल जज केला, त्यानंतर पाहिलं तर झेल वरती हात टाकला, चेंडू अडवला गेला, तब्बल पाहायला गेलं तर 5 धावा अडवल्या गेलेत, 4 धावा अडवल्या गेल्या। संघाची धावसंख्या 17 वरती जाऊन पोहोचले। 5 चेंडू पूर्ण, शेवटचा चेंडू आहे, लास्ट डिलिव्हर ऑफ द ओव्हर आपण पाहतोय, कुलदीप कॅरी करेल। आता मात्र फटका खेळलाय, इनसाइड आउट आपण पाहतोय, कव्हरच्या दरम्यान डीप कव्हर मधून चेंडू जातोय सरळ सीमारेषे पार, षटक संपतंय। पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची संख्या 21 धावा, बिन बाद 21। भरघोस समाचार घेतलाय मेंडेटरी पॉवर प्लेच्या षटकाचा आपण पाहिलं की तर कुलदीप वरती हल्ला चढवला,
त्यानंतर चांगली फलंदाजी पाहायला मिळाली धर्मेंद्र आणि गुरुच्या माध्यमातून. मस्करवाडी टीम आपण पाहतोय. ओपनिंग प्लेयर आहे या संघाची गुरु आणि धर्मेंद्र. 21 धावा बिनबाद 21. आता मात्र अभिषेक आलाय बॉलिंग ट्रॅक वरती. अभिषेक तो आपण पाहतोय गुरु असेल. आता मात्र पॉवर प्ले संपला जातोय. फिल्डिंग रिस्ट्रिक्शन संपली जातात. आता मात्र थोडंसं ऍडव्हान्टेज असेल गोलंदाजांना. ओव्हर द विकेट आपण पाहतोय उजव्या हाताने मारा करणारा वेगवान गोलंदाज आहे अभिला मात्र पहिल्या चेंडूवरती सन्मान दिला जातोय गुरुच्या माध्यमातून. तर मात्र पहिला चेंडू निर्धाव येतोय. करेल का पुनरागमन याच सामन्यामध्ये? पहिली षटक पाहिलं तर अतिशय महागडं कॅरी केलं कुलदीप दादा यांच्या माध्यमातून. नंतर अभि आलाय बॉलिंग ट्रॅक वरती. पहिला चेंडू निर्धाव घेतलाय. आतापर्यंत चांगली फलंदाजी राहिली गुरुची. गुरुने मात्र डान्सिंग डाऊन द ट्रॅक फटका मात्र समजला नाही. चेंडू टप्पा पडल्यानंतर उसळी खातं सरळ विसावतं यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. सलगचे 2 चेंडू निर्धाव येत आहेत. तर मात्र थोडंसं दडपण वाढेल गुरुवरती. गुरु मात्र याच प्रेशर मधून बाहेर कसे याचं नक्कीच जाणतो. आतापर्यंत खूप क्रिकेट खेळले भूतकाळ गाजवून सोडलाय या गुरुने. आता मात्र वर्तमान काळ गाजवतोय. फटका खेळलाय हुक फटका पाहतोय आपण. क्षेत्ररक्षक असेल झेल मात्र होत नाही. तोपर्यंत 2 धावा धावून काढल्या जातील. गुड रनिंग बिटवीन द विकेट आपण पाहतोय. तिसरी धाव थोडीशी फेकी चुकीची होते. आणि चुकीला माफी नाही. क्षेत्र कोणते असू द्या मित्रांनो चुकीला माफी नाही. जो चूक करेल त्याला मात्र भोगावं लागेल. भोगावं लागतंय. 1 धावा आपण पाहतोय. संघाची धाव संख्या 3 धावेनिशी 24 वरती जाऊन पोहोचले. 3 चेंडू पूर्ण 24 धावा. आतापर्यंत 3 चेंडू पूर्ण झाले. संघाची धाव संख्या 24 वरती जाऊन पोहोचले. आतापर्यंत रोखले गेले बॉलरच्या माध्यमातून. तर मात्र ठोकलं जाईल का फलंदाजांच्या माध्यमातून? फटका खेळलाय. फटका मात्र हवेमध्ये असेल. आकाशाला चुंबन घालून तो क्षेत्ररक्षक खाली. जेल होईल का? जेल मात्र टिपली जाते. एकाच्या हातामधून उडली जाते. दुसऱ्याने मात्र पकडली जाते. बॅकअप असावा तर असा असावा. होतंय पहिल्या विकेटचं पतन. बॅक टू दी पेव्हन आपण पाहतोय धर्मेंद्र. तोपर्यंत ऐकूयात सुमधुर संगीत. वेलकम डीजे. होतंय दुसऱ्या विकेटचं पतन. संघ मात्र असेल थोडासा अडचणीमध्ये. टीम आपण पाहतोय जळव ज्योती. गेलाय धावत गेलाय. सकारात्मकतेने धावत गेलाय. वैभव आपण पाहतोय तो मात्र नॉन स्ट्रायकिंगला उभा असेल. स्ट्रायकिंग एंड वरती आता मात्र जबाबदारी खांद्यावरती टाकून गेला युवराज गुरुच्या. गुरु या जबाबदारी
एस आता मात्र चेंडू समजत नाही, चेंडू टप्पा पडल्यानंतर गिरकी घेतोय तर मात्र येतोय चेंडू निर्धाव. षटक संपतंय. दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धाव संख्या 24 वरती स्थिर आहे. नक्कीच रोखलं गेलंय, ठोकायला कोणतीच संधी दिली नाही आबीच्या माध्यमातून. इस 2 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धाव संख्या जाऊन पोहोचले 24 वरती. 2 बाद 24. चांगला खेळ पाहायला मिळणार आहे. नक्कीच मित्रांनो, मी समालोचक आकाश काटे पुन्हा एकदा मनापासून सर्वांचं स्वागत करतो. आपल्या असोसिएशनच्या माध्यमातून अध्यक्ष साहेब रामदादा सावंत यांच्या माध्यमातून तसेच आमचे सहकारी मित्र विजयदादा पवार यांच्या माध्यमातून या स्पर्धेमध्ये मला समालोचन करण्याची संधी दिली त्याबद्दल त्यांचा मनोमनी ऋण आहे. थँक्यू सो मच साहेब. असं सहकार्य राहू देत. जाऊयात पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. बॉलिंग ट्रॅक वरती आला नवीन गोलंदाज विशाल 2 वैभव मात्र या सामन्यामधील पहिला चेंडू फेस करेल. विशाल असेल एक भेदक मारा करणारा वेगवान गोलंदाज आहे. मोठासा रनअप आपण पाहतोय वैभवचा. उजव्या हाताने मारा करणारा गोलंदाज आहे. चांगला खेळ राहिला आतापर्यंत. 2 षटकांचा खेळ समाप्तीनंतर संघाची धाव संख्या 24 वरती स्थिर आहे. 2 बाद 24 धावा. सत्ता मात्र सन्मान दिला जातोय. पॉइंटच्या डोक्यावरतून चेंडू ट्रॅव्हल होतोय. अलंग कार्पेट पहिला टप्पा, दुसरा टप्पा, चेंडू जाईल का सीमारेषे पार. एस 84 आपण पाहतोय. वेलकम डीजे. पाहिलं गेलं त्यानंतर पाहिलं तर गॅप शोधला गेला आणि चौकार खेचला. वैभव दादा आपण पाहतोय वैयक्तिक पहिला चेंडू पूर्ण झाले. वैयक्तिक 4 धावांवरती खेळ खेळायचा. आता मात्र क्षेत्ररक्षण बदललं जात आहे. षडयंत्र रचलं जात आहे. जाळ रचलं जात आहे. या 2 मोठ्या माश्यांना अडकवण्यासाठी. अडकतील का या गोलंदाजाच्या जाळ्यामध्ये आपण पाहायचंय. पुढील चेंडू पहिला चेंडू पूर्ण झाले. संघाची धाव संख्या 28 धावा. आता मात्र पाहतोय आपण लेग ग्लान्स केलाय. फटका जातोय. फाईन क्षेत्रामध्ये चौकार येईल का. एस इट इज 4 बॅक टू बॅक. मोठा फटका पाहतोय आपण. दुसरा चौकार येतोय वैभवच्या बॅट मधून. आता मात्र संघ थोडासा तंदुरुस्त होतोय. डगआउट मधून टाळ्यांचा आवाज येतोय. चेअरअप केलं जातंय. नक्कीच प्रोत्साहित केलं जाईल या वैभवला. सलगच्या 2 चेंडूवरती 2 चौकार खेचलेत. 2 मोठे फटके खेचलेत. संघाची धाव संख्या चौकारानिशी जाऊन पोहोचले 32 वरती. 2 चेंडू पूर्ण आतापर्यंत 2 चौकार खर्चित केलेत. मला वाटतंय एक टेनिस क्रिकेट विश्वातला फिरकीचा जादूगार आपण पाहतोय. बॉलिंग ट्रॅक वरती चेंडू वळवण्याचा प्रयत्न करतोय. थोडीशी साथ मिळत नाही. आता मात्र थोडासा नकारात्मक चेंडू. स्क्वेअर मारा. अतिरिक्त धाव येईल का. एस वाईड. संघाची धाव संख्या जाऊन पोहोचेल 33 वरती. आतापर्यंत पाहिले तर 2 चेंडू पूर्ण झालेत. तिसरा चेंडू फेस करताना थोडंसं प्रेशर असेल. फलंदाजी तितकी चांगली राहिली वैभवची. 2 चेंडू वरती 2 चौकार खेचलेत. 2 चौकार लगावलेत. वैभवच्या बॅट मधून आले 2 तडफदार चौकार असतील. आता मात्र तिसरा चेंडू, तिसरा चौकार येईल का. फटका मात्र खेळाय. फटका मात्र नो लुक शॉट. आपण पाहतो क्षेत्ररक्षक असेल. पुन्हा एकदा झेल होईल का. झेल मात्र जमिनीला दान केली जाते. पाहिलं गेलं तर काऊ कॉर्नर रिजन वरून क्षेत्ररक्षक धावत आला. मिड विकेट दरम्यान ती झेल मात्र जमिनीला दान केली. तोपर्यंत 3 धावा धावून घेतलेत वैभव आणि गुरुच्या माध्यमातून. संघाची धाव संख्या जाऊन पोहोचले 36 धावा. 3 चेंडू पूर्ण 36 धावा. चुका होतात परंतु चुका सुधारत केलं पाहिजे. चुका करणारा माणूस असतो, चुका सुधारणारा देव माणूस असतो. आता मात्र चूक झाली. जमिनीला झेल दान केली आहे. स्ट्रायकिंग एंड वरती गुरु असेल. बॅटिंग पाहिली तर गुरुची तितकीच ताकदीची आहे. नक्कीच चेंडू मिडल झाला तर चेंडू सीमारेषे पार जाणार आहे. गुरु आपण पाहतो स्ट्रायकिंग एंड वरती फटका खेळाय. फटका थोडासा मिसहीट झाला. क्षेत्ररक्षक असेल पुन्हा एकदा तोच. आता मात्र चांगलं क्षेत्ररक्षण. फेकी मात्र तितकीच चांगलं आहे. थोडंसं कलेक्शन चुकीचं होतं. बॅकअप पाहिलं तर यष्टीरक्षक धावत आलाय. चांगला बॅकअप पाहायला मिळतो. टाळ्या वाजल्या जातात या यष्टीरक्षकासाठी. एसीटीच्या 2 धावा असतील. संघाची धाव संख्या जाऊन पोहोचले 38 धावांवरती. 4 चेंडू पूर्ण 38 धावा. पहिल्या 2 चौकारानंतर पुनरागमन करते. बॅकअप काय असतं तो दाखवून देतोय. बॉलर आपण पाहतोय विशालला. आता मात्र फटका खेळा. डान्सिंग डाऊन ट्रॅक स्ट्रेट ड्राइव्ह आपण पाहतो. क्षेत्ररक्षक तैनात असेल तोपर्यंत 1 धाव दुसऱ्या धावेसाठी कॉल आला. डेंजर झोन वरती धावतोय. आता मात्र जीवाची पर्वा न करता माझ्या संघासाठी मी खेळेन, पडेन, पुन्हा उठेन, प्रयत्न करेन, परंतु संघाला कधी सोडून जाणार नाही.
विशाल आपण पाहतोय, विशालसाठी टाळ्या वाजल्या जातात, डायव्ह मारले जाते, डायव्ह लगावले जाते. पाहिलं तर एक धाव रचण्यासाठी जीवाची पर्वा न करता खेळ खेळला जातोय. मित्रांनो, सर्वांना काळजी असेल, 2 दिवस तुमच्या सोबत जोडलो जाईल. सर्वांनी काळजी घेऊन क्रिकेट खेळा. आपण नोकरी, धंदा, शिक्षण, प्रपंच पाहून क्रिकेट खेळत जातं. सर्वांना विनंती असेल, स्वतःची काळजी घ्या, त्यानंतर क्रिकेट खेळा. जाऊयात पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. शेवटचा चेंडू असेल, लास्ट डिलिव्हरी ऑफ द ओव्हर आपण पाहतोय. गुरु स्ट्रायकिंग एंड वरती फटका मात्र सजवला गेलाय. पुन्हा एकदा मिड विकेट, डीप मिड विकेट क्षेत्रात आपण पाहतोय चेंडू फील्ड होतोय. तर मात्र स्ट्राईक स्वतः जवळ ठेवेल का? स्ट्राईक स्वतः जवळ ठेवली जाते गुरुच्या माध्यमातून. हे षटक संपतंय. 3 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धाव संख्या 41 धावा आतापर्यंत धाव फलकावरती लागले गेले. त्या 41 वरती जाऊन पोहोचले. जळव ज्योतिबा संघाचा कर्णधार बोलला होता मुलाखतीमध्ये की आम्ही धावा खूपच रचल्या जातील, रोखल्या जातील. आतापर्यंत पाहिलं होतं की 40-45 धावांवरती रोखलं जाईल मस्करवाडी टीम कडून. आता मात्र शेवटची ओव्हर आहे, बॉलिंग ट्रॅक वरती आलाय. बॉलर डेथ ओव्हर स्पेशलिस्ट पाहतोय आपण या संघाकडून दीपक. एस रनअप मात्र तितकाच मोठा आहे. दीपक तो आपण पाहतोय. गुरु मात्र चांगल्या लयमध्ये फलंदाजी करतोय. 20 फुटक फटके पाहायला मिळतात. आता मात्र फटका खेळाय, फटका डान्सिंग डाऊन द ट्रॅक क्षेत्र शकता ना तसेल. गुरु बाद होईल का? एस होत आहे, गुरु बाद निघालाय. गुरुला मात्र पहिल्या चेंडूवरती माघारी धाडला गेला. आता मात्र होतंय 3ऱ्या विकेटचं पतन. बॅक टू द पेव्हलियन आपण पाहतोय. गुरु चांगला खेळ राहिलाय. नक्कीच मित्रा, चांगला खेळलायस तू, प्रयत्न चांगला केलायस. थोडासा कमी पडलास, नक्कीच पुढील सामन्यामध्ये पुनरागमन करशील. गुरु आपण पाहतोय बॅक टू द पेव्हलियन. आता मात्र पुनरागमन केलंय. बॉलर आपण पाहतोय दीपक दादांच्या माध्यमातून पहिल्या चेंडूवरती गुरुला बाद केलंय. सलामीवर आपण पाहतोय दुसरा तंबूच्या दिशेने निघाला. आता मात्र नवीन फलंदाज मैदानामध्ये आलाय. गोरख असेल, गोरखवरती जबाबदारी असेल. शेवटचे 5 चेंडू कसा फेस करेल, किती धावा रचेल. आता मात्र धाव फलक मोठा करावा लागेल. खेळपट्टी पाहिली तर थोडीशी फलंदाजांच्या बाजूने चेस करणं थोडस सोपं जाईल. निसर्गाची साथ सुद्धा फलंदाजांच्या बाजूने. वारा पाहिला तर फलंदाजीच्या बाजूने. नक्कीच 5 चेंडू असतील, कसे फेस होतील. 5 चेंडूवरती धाव फलक रचला जाईल. आता मात्र थोडासा कान मंत्र देतोय वैभव. कान मंत्रावरती खरा उतरतोय का? थोडीशी कुजबूज झाली मैदानामध्ये आल्यानंतर गोरख आणि वैभवची. दुसरा चेंडू रन पूर्ण होतोय. फेकी केला जातोय वेगवान गोलंदाज. आता मात्र चेंडू समजत नाही. चेंडू एस इट इज वाईड आहे का? एस पंच वाईड घोषित करतायत. शेर मारा, अतिरिक्त धाव असेल. संघाची धाव संख्या जाऊन पोहोचेल 42 धावांवरती. एस पहिला चेंडू पूर्ण 42 धावा. शेवटचे 5 चेंडू आपण पाहतोय कसे फेस केले जातील, कसे डिलिव्हर केले जातील आपण पाहतोय बॉलरच्या माध्यमातून. सत्तापर्यंत पहिल्या चेंडूवरती गडी बाद केला. यष्टीरक्षण पाहिलं तर या सामन्याचा केंद्रबिंदू म्हणून हा यष्टीरक्षक उभा, ज्याच्या माध्यमातून सामना चालवला जातोय. चांगला चेंडू. आता मात्र खूप शॉट लगावण्याचा प्रयत्न. त्या चेंडू टप्पा पडल्यानंतर शरीराचा वेध घेतोय. आता मात्र येतोय दुसरा चेंडू निर्धाव. आता मात्र दडपण वाढेल, प्रेशर वाढेल. बॅटर पाहिलं तर गोरखच्या फलंदाजीवरती आता मात्र फटका खेळला गेलाय. फटका पाहिला तर थोडासा मिसिट राहिलाय. फॉलो थ्रू मध्ये झेल पकडण्याचा प्रयत्न, थोडीशी गपलत होते. आता मात्र 2 धावा असतील, 2 धावा धावून काढल्या जातील. थोडीशी चूक होते बॉलर दीपकच्या माध्यमातून. थोडंसं अवघड असतं मित्रांनो फॉलो थ्रू मध्ये चेंडूला पकडणं थोडंसं अवघड पडलं. आता मात्र 3 चेंडू पूर्ण झाले. संघाची धाव संख्या जाऊन पोहोचले 44 वरती. आतापर्यंत तर रोखलं गेले 45च्या आतमध्ये. अजून 3 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. किती षटकार येतील, किती चौकार येतील, किती धावा रचल्या जातील, की गडी बाद होतील.
मिडऑन वरतून आवाज येतोय, शेवटचे 3 चेंडू सेफ काढायचेत. इस घरा उतरेल का बॉलर आपण पाहिलं तर याशचं आवाजावरती. पाहूयात पुढील 3 चेंडू. दीपक टू गोरख. पाहिलं तर या स्पर्धेचं प्रथम पारितोषिक राहिले गेले 25,000 रोख रक्कम असेल. मान्य सन्माननीय आदरणीय श्री विजयदादा जोशी साहेब यांच्या माध्यमातून हे पारितोषिक लाभले गेले. ठाणे जिल्हा अग्रसेना अध्यक्षसह संपर्क प्रमुख कल्याणपूर्व विधानसभा यांच्या माध्यमातून प्रथम पारितोषिक लाभले गेले. थँक्यू सो मच साहेब. आता मात्र फटका उडवला गेला. क्षेत्ररक्षक तैनात असेल तोपर्यंत 1 धाव कॉल दिला गेलाय. कीपर फेकी केली जाईल तोपर्यंत फलंदाज पोहोचला जाईल. या 2 धावा असतील. इस धावचित होतोय. गोरखला बाद व्हावं लागेल. थोडंसं कॉल कम्युनिकेशन चुकतंय. टेनिस क्रिकेटमध्ये पाहिलं तर कॉल कम्युनिकेशनला खूप महत्व आहे. कॉल चुकला तर नक्कीच आपलं नुकसान होणार. नुकसानाला सामोरं जावं लागतंय गोरखला. बॅक टू दी पेव्हलियन आपण पाहतोय. गोरख होतोय 4थ्या विकेटचं पतन. संघाची धावसंख्या पाहिली तर 2 धावांची वाढेल. संघाची धावसंख्या 46 धावा. चार चेंडू पूर्ण 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. स्टॅकिंग एंडवरती असेल. आता मात्र वैभवने मात्र आल्या 2 चौकार लगावले होते. त्यानंतर मात्र वैभवला नॉस्ट्राइक एंडला उभा केला. आता मात्र स्टॅकिंग एंडवरती आलाय. पुन्हा एकदा वैभव येतील का सलगचे 2 चौकार. पुन्हा एकदा वैभव आपण पाहतोय. दीपक दादाने आतापर्यंत चांगले षटक हाताळले गेले दीपक दादा यांच्या माध्यमातून. बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहतोय दीपक दादा यांना ओव्हर द विकेट मारा करताना एक वेगवान गोलंदाज आहे. वेगावरती मात्र अतिक्रमण आहे या गोलंदाजाचं. पाहिलं तर फटका सजवला गेला. क्षेत्ररक्षक तैनात असेल. क्षेत्ररक्षक निवडला जाईल तोपर्यंत 1 धाव चेंडू फेड केला जातो एका हाताने. डेंजर झोन वरती धावत होता. नॉन स्ट्राइक एंड बॅटर आपण पाहतोय. 1 शॉट. येस थँक्यू. 1 शॉट धाव असेल. 1च धाव ऍड करावी लागेल. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 47 धावा. शेवटचा चेंडू अखेरचा चेंडू या इनिंग मधील यानंतर होणारा सामना असेल आदर्श मित्र मंडळ साखरवाडी विपक्ष साळुंके फायटर्स जंगलवाडी. दोन्ही संघांच्या कॅप्टनना विनंती हा चेंडू संपल्यानंतर लगेच टॉस का बॉल्स मध्ये येऊन आपला टॉस करून जायचंय. आदर्श मित्र मंडळ साखरवाडी विरुद्ध साळुंके फायटर्स जंगलवाडी टीम. फटका खेळला गेलाय. फटका मात्र खूपच हवेमध्ये गेलाय. क्षेत्ररक्षक तैनात असेल. क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा झेल पकडतोय. होतंय विकेटचं पतन. वैभवला मात्र माघारी धाडलं गेलंय. आता मात्र आपण पाहतोय जोडी मैदानाच्या बाहेर येते. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 47 वरती. 4 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 47 वरती जाऊन पोहोचले. 48 टू विन असेल. थोडंसं स्पीडअप घ्यायचंय मित्रांनो. सहकार्य करायचंय. आजच्या दिवसामध्ये थोडासा वेळ झालाय. मैदानाचा ताबा घ्यायचाय टीम जळव ज्योतिबा आणि मैदान खाली करायचंय मस्करवाडी टीम. असं आपण पाहतोय सह्याद्री क्रिकेट आशियांची शिस्त आहे. लाईनअप मध्ये खेळाडू आतमध्ये जातोय. लाईनअप मध्ये खेळाडू मैदानातून बाहेर येतोय. विनंती असेल यानंतर होणारा सामना आहे साखरवाडी विपक्ष साळुंके फायटर्स जंगलवाडी. आणि संघांच्या कॅप्टनना विनंती आहे लास्ट कॉल असेल. टॉस का बॉस मध्ये येऊन टॉस करून जायचंय. कॅप्टन साखरवाडी कॅप्टन जंगलवाडी कॅप्टन टॉस का बॉस मध्ये यायचे टॉस करण्यासाठी. नाणेफेकीचा कौल पाहतो. यानंतर होणारा सामना असेल साळुंके फायटर्स जंगलवाडी विपक्ष साखरवाडी. विनंती असेल कॅप्टन इथे आला. साखरवाडी टीम आपला कॅप्टन आपण टॉस का बॉस मध्ये पाठवून द्यायचा लगेचच. नाणेफेकीचा कौल केला जातोय साहेब आपण पाहतोय.
मान्य सन्मान्य कृष्णाजी शिजवळ साहेबांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल। यानंतर होणारा सामना आहे आजच्या दिवसातील दुसरा सामना असेल साखरवाडी विपक्ष जंगलवाडी टीम। टॉस केला जातोय, कॉल कोणाचा असेल सर? इस कॉल असेल जंगलवाडी टीम। इस काटा कॉल आहे। इस आता मात्र टॉस विन होतो जंगलवाडी टीम। आपली काय स्ट्रॅटर्जी असेल आपला निर्णय कळवायचा जंगलवाडी टीम। इस आपली स्ट्रॅटर्जी काय असेल या टीमच्या समोर साखरवाडी टीम आपण पाहतोय। स्पर्धा इतकी मोठी सह्याद्री प्रीमियर लीग युट्यूबच्या माध्यमातून लाईव्ह दाखवली जाते। आपला गावकरी मित्र परिवार नातेवाईक ही स्पर्धा लाईव्हच्या स्वरूपात पाहतात। काय स्ट्रॅटर्जी असेल या टीमच्या विरोधात आपली? आम्ही जास्तीत त्यांना 40 रन पर्यंत हे करू, प्रयत्न करू, जास्तीत जास्त 40 रन रोखण्याचा प्रयत्न करू। म्हणजे अर्थातच तुम्ही क्षेत्ररक्षण निवडणार बहुतेकच। पाहिलं गेलं तर आपली फलंदाजी काय राहील, आपली फलंदाजी युनिट काय राहील? पहिल्यांदा तर मी सह्याद्री असोसिएशनचा धन्यवाद देतो, त्यांनी आम्हाला इथं खेळायला चान्स दिला। आणि स्ट्रॅटर्जी तर ग्राउंडमध्ये समजेल, नक्कीच समजेल। आम्ही मैत्रीपूर्व लढत करू। धन्यवाद। सह्याद्री असोसिएशनचा आभार मानतो ज्यांनी मात्र इथं संधी दिली खेळायला आणि मला बोलायला सुद्धा संधी दिली। थँक्यू सो मच सह्याद्री असोसिएशन। बोलले गेले कॅप्टनच्या माध्यमातून आम्ही स्ट्रॅटर्जी मैदानामध्ये दाखवू, आम्ही खेळ दाखवू, सामना विजय होऊ। नक्कीच जाऊयात पुढील सामना असेल यानंतर होणारा जंगलवाडी विपक्ष साखरवाडी। जाऊयात चालू सामन्यामध्ये। सामना आपण पाहतोय मस्करवाडी विपक्ष जवळ ज्योतिबा। आता मात्र चेस करणार असेल टीम मस्करवाडी आपण पाहतोय। लेट्स गो सामना चालू होतोय। शप्पलून खेळण्याचा प्रयत्न, आता मात्र फटका सजवला गेला। एक्स्ट्रा कव्हरच्या दरम्यान क्षेत्ररक्षक असेल चेंडू फील्ड करतोय। आता मात्र होतोय संघाच्या धाव संख्येचा श्री गणेशा। एक धाव रचली जाते, लावली जाते धाव फलकावरती। 48 धावांचं आव्हान घेऊन मैदानामध्ये उतरलाय संघ। आतापर्यंत रोखलं होतं, आता मात्र ठोकावं लागणार आहे। कॅप्टनने सांगितलं होतं की आम्ही रोखलं गेलंय। आता मात्र फलंदाज आपले काम चोखपणे पार पडते। आता मात्र फटका सजवला गेलाय, तर मात्र भरघोस समाचार घेतला जातोय पॉवर प्लेच्या षटकाचा। आता मात्र येतोय चौकार दुसऱ्या चेंडूवरती, तोपर्यंत ऐकूयात सुमधुर संगीत। वेलकम डीजे। पूर्ण झाले, संघाची धाव संख्या 5 वरती जावले। मेंडेटरी पॉवर प्लेचं षटक आपण पाहतोय। वैयक्तिक पहिल्या आणि संघासाठी पहिली ओव्हर कॅरी केली जाते संतोषच्या माध्यमातून। आता मात्र दुसऱ्या चेंडूवरती चौकार आला, त्यानंतर पाहिलं तर तिसरा चेंडू आता मात्र चेंडू समजत नाही। चेंडू टप्पा पडल्यानंतर उसळी खातोय, अपील केली जाते, पंच मात्र अपील फेटाळून लावतील। अर्थातच आपण पाहतोय MCA अधिकृत पंच आहेत, सर्टिफाईड पंच आहेत, आपण पाहतोय त्यांच्या माध्यमातून अपील फेटाळून लावली जाते। संघाची धाव संख्या 5 वरती स्थिर असेल। 3 चेंडू पूर्ण 5 धावा। इस धाव फलक पाहिला तर 48 धावांचा पाठलाग करायचंय, एक मोठा डोंगर पार करायचंय। इस फटका खेळला जातोय, पुन्हा एकदा क्षेत्र तेच निवडले। क्षेत्ररक्षक धावतोय, चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय। क्षेत्ररक्षक असेल फेकी मात्र अचूकपणे पाहायला मिळते। काय लाजवाब क्षेत्ररक्षण राहिलं, तोपर्यंत 2 धावा धावून काढल्या जातील। संघाची धाव संख्या जाऊन पोहोचते 7 धावांवरती। इस 4 चेंडू पूर्ण 7 धावा। यानंतर होणारी मॅच असेल नक्कीच प्रेक्षणीय आपण सामना पाहतोय। प्रेक्षकांचं मनोरंजन केलं जाईल या सामन्यामध्ये। साखरवाडी विपक्ष सावंत फायटर्स जंगलवाडी। सह्याद्री क्रिकेट आशियामध्ये पाहायला गेलं तर क्रिकेट प्रेमी खूप आहेत। तेच आता होतंय पहिल्या विकेटचं पतन, पहिला सलामीवीर निघालाय माघारी। हेच आपण पाहतोय फिरकी पट्टूच्या माध्यमातून विकेट घेतली जाते। 5व्या चेंडूवरती होतंय विकेटचं पतन, माघारी निघालाय फलंदाज रवी। रवी मात्र आता स्वतःवरती नाराज असेल, थोडासा फटका फसला गेला, त्यानंतर झेल तितकी चांगली पाहायला आपल्याला मिळाली मिड ऑफच्या दरम्यान। हे चांगलं क्षेत्ररक्षण आहे, चांगला क्षेत्ररक्षणाचा दर्जा आहे सह्याद्री क्रिकेट आशियामध्ये आपण पाहतोय। पठार विभाग पाटण तालुका पाहायला गेलं तर याच आशियामध्ये खूप क्रिकेट प्रेमी आहेत। क्रिकेटवरती असलेलं प्रेम मात्र खूप अपार आहे। पाहायला गेलं तर माझ्यासोबत जोडले गेले होते ह्याच
असोसिएशन मधील 2 खेळाडू सकाळच्या माध्यमातून सकाळच्या सत्रापासून त्यांच्या मात्र मुखामधून पाहायला गेलं तर फक्त आणि फक्त क्रिकेटची चर्चा होती. यावरतूनच कळालं की क्रिकेट प्रेमी, क्रिकेटवरती असलेलं प्रेम मात्र खूप असणार आहे या खेळाडूंचं. नक्कीच क्रिकेट प्रती असलेला आदर सुद्धा खूप आहे. 5 चेंडू पूर्ण. आता मात्र नवीन बॅटर गेलाय मैदानामध्ये अभिषेक. शेवटचा चेंडू फेस करेल. शेवटचा चेंडू. आता मात्र चेंडू समजत नाही. चेंडू मात्र यष्ट्यांना फुंकर मारून जातो. षटक संपतंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धाव संख्या 7 वरती स्थिर असेल. आतापर्यंत हवी ठरलाय बॉलर बॅटरांवरती. आतापर्यंत यशस्वी ठरले गोलंदाजी करणारी टीम. अर्थातच पाहायला गेलं तर जळव ज्योतिबा टीम फलंदाजी चांगली झाली. 47 धावा रचल्या गेल्या. त्यानंतर 48 धावांचं आव्हान दिलं. पहिली षटक पाहिलं तर संतोष दादा यांच्या माध्यमातून फक्त आणि फक्त 7 धावा खर्चित केल्या. एक मोठा गडी बाद केला. एक मोठा सलामीवीर माघारी परतवला. त्यानंतर पाहिलं तर शेवटचा चेंडू निर्धाव घेतला. हे सिटीज पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धाव संख्या 7 वरती स्थिर असेल. यानंतर होणारी मॅच आहे जंगलवाडी विपक्ष साखरवाडी. टॉस झालाय. टॉस विन झालाय टीम जंगलवाडी. क्षेत्ररक्षण निवडले. हा सामना संपल्यानंतर लगेच आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं. साळुंके फायटर्स टीम जंगलवाडी आपणास विनंती असेल कोणताही वेळ न दवडता थोडंसं सहकार्य करा या स्पर्धेसाठी. आपण पाहतोय स्पर्धा आपलीच आहे. आपल्या आश्यनचे नक्कीच एक पाटण तालुक्यातील नावाजलेलं आश्यन आहे. सुप्रसिद्ध आश्यन आपण पाहू शकतो सह्याद्री क्रिकेट आश्यन. त्यांची स्पर्धा आहे प्रीमियर लीग पठार विभाग पाटण तालुका पर्व पहिले 2024. याच पर्व पहिल्याच आपण पाहतोय रणसंग्राम याच मैदानामध्ये. उद्घाटनीय मॅच आपण पाहतोय आदर्श मित्रमंडळ माफी असावी ज्योतिर्लिंग क्रिकेट क्लब जळव ज्योतिबा विपक्ष शिवशक्ती स्पोर्ट्स मुस्करवाडी टीम. आतापर्यंत पाहिले गेले तर 6 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. संघाची धाव संख्या 7 वरती जाऊन पोहोचले. पहिला संतोष केला. आता मात्र दुसरा संतोष आलाय. पहिला खरात होता. आताचा मात्र पवार आहे. खरात हवी ठरलाय. पवार किती हवी ठरेल. पवारची पॉवर दिसेल का या ओव्हर मध्ये. संतोष पवार पाहतोय आपण ऑन बॉलिंग ट्रॅक वरती. ओव्हर द विकेट संतोष 2. प्रवीण. संतोष 2 प्रवीण. आता मात्र फटका खेळाय. फटका येईल का आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये. आता मात्र क्षेत्ररक्षण चांगलं झालंय. नक्कीच अंगावरती शहार आलाय. तर मात्र आपल्या संघासाठी 5 धावा वाचवल्या गेल्या. धावा कोणीही रस्ते परंतु धावा वाचवणारा खूप मान असतो. क्षेत्ररक्षक आपण पाहतोय धर्मेंद्र. धर्मेंद्रच्या माध्यमातून हा चेंडू अडवला गेला. नक्कीच धावा कोणीही रस्ते परंतु धावा रचणारा खूप महान असता. धर्मेंद्र महान असणार आहे. 5 धावा वाचवल्या. त्यानंतर चेंडू निर्धाव आलाय. तिसरा चेंडू. आता मात्र फटका खेळला जाईल. पुन्हा एकदा धर्मेंद्र असेल. झेल पकडणार आहे का. खूप कॉन्फिडन्सली गेलाय. झेल मात्र पकडली गेले. झेल मात्र मी सोडणार नाही. तर मात्र होतं दुसऱ्या विकेटचं पतन. बॅक पेवून आपण पाहतोय प्रवीण माथे असावी अभिषेक. 3 चेंडू पूर्ण. संघाची धाव संख्या पाहायला गेली तर आतापर्यंत 7 वरती स्थिर. आता मात्र थोडंसं अडचणीत असेल संघ. मस्करवाडी टीम तर मात्र थोडीशी अडचणीत असेल. मस्करवाडी टीम आपण पाहतोय. अध्यक्ष साहेब आपणास विनंती असेल आपण व्यासपीठावरती यायचंय. आता मात्र अडचणीमध्ये पाहायला गेलं तर थोडासा संघ सापडला गेलाय. नवीन बॅटर मैदानामध्ये आलाय विशाल. विशाल वरती जबाबदारी असेल. अडचणीतून बाहेर काढेल का विशाल. तर मात्र फटका खेळला गेलाय. फॉलोथ्रो मध्ये अडवण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा धर्मेंद्र असेल. चेंडू फील्ड करतोय. तोपर्यंत 1 धाव. संघाची धाव संख्या 4 चेंडू पूर्ण झालेत. तोपर्यंत धाव फलकावरती धावा लागले गेलेत 8. 2 गडी बाद 8 धावा. माफी असावी 9 धावा.
आता मात्र फटका खेळलाय काऊ कॉर्नर रिझल्ट मध्ये क्षेत्ररक्षक तैनात असेल चेंडू फील्ड करेल गुरुने मात्र चेंडू थोडीशी मिस्टेक केली आता मात्र चेंडू जातो सरळ सीमारेषे पार येतोय विस्फोटक चौकार संघाची धाव संख्या 4 ने इन्क्रीज होते संघाची धाव संख्या 13 वरती जाऊन पोहोचले आता मात्र थोडीशी लय पकडली जाते मॅच मध्ये पाहिलं गेलं तर रंग टाकला जातो रंग टाकणार आहे आपल्या फलंदाज पाहिलं तर प्रवीणच्या माध्यमातून आज चौकार आलाय नक्कीच अशीच फलंदाजी करावी लागेल तेव्हा मात्र मोठा डोंगर पार करणार आहे आपली टीम याची नोंद घ्यायची लास्ट चेंडू आपण पाहतो आता मात्र सन्मान दिला झालाय पाहिलं गेलं तर चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते पॉइंटच्या दरम्यान तोपर्यंत एक धाव दुसऱ्या धावेचा कॉल आहे दोन्ही धावा पूर्ण होतील तिसऱ्या धावेचा कॉल आहे स्ट्राईक मात्र स्वतः जवळ ठेवली जाईल का येस गुड रनिंग बिटवीन द विकेट आपण पाहतो या चोरीच्या धावा मात्र नंतर मागात पडतात याची नोंद घ्यायची टीम चढवत होती बा 3 धावेनिशी षटक संपतंय दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धाव संख्या 16 वरती असेल आता मात्र 12 चेंडू मध्ये 32 धाव्यांची गरज आहे येईल का या सामन्यामधील निर्णायक षटक अर्थातच आपण पाहतोय तिसरं षटक कोण घेऊन येईल टीम जळव ज्योतिबा या संघाकडून स्पर्धा पाहतोय पण श्री इव्हेंट्स लाईव्हच्या माध्यमातून लाईव्ह दाखवले जाते कॅमेरा वर्क पाहिलं तर तितकंच चांगलं आहे टेक्निशियन वर्क पाहिलं तर तितकंच चांगलं आहे वर्किंग पाहिली तर या चॅनेलची चांगली राहिली गेली आतापर्यंत तिसरी ओव्हर आपण पाहतोय आता मात्र अनुभवी गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती आले मुकुटराव छाप सोडतील का अनुभवाचे आता मात्र चेंडू फिरवला जातो हातामध्ये फटका खेळलाय फटका मात्र पाहिलं तर लोवर फुलटच चेंडू मात्र समजत नाही नक्कीच अनुभवाचे बोल सांगितले जातात बॅटर प्रवीणला पहिला चेंडू निर्धावाला निर्णायक षटक राहील का या सामन्यामधील मुकुटरावांचे चेंडू हातामध्ये वळवला जातो थोडंसं अमित मिश्रा स्टाईल मध्ये आता पुन्हा एकदा चेंडू निर्धाव येतोय चेंडू टप्पा पडल्यानंतर वळवलाही जातोय आणि उसळी खातोय सलगचे 2 चेंडू निर्धाव चेंडू मात्र सापडत नाही समजत नाही सरळ विसावतोय विकेट किपरच्या हातामध्ये आता मात्र पुन्हा एकदा तेच समीकरण आहे आता मात्र समीकरण चालू आहे बॉलर टू विकेट किपर टू बॉलर पाहायला गेलं तर सलगचे 3 चेंडू निर्धाव घेतलेत आता मात्र थोडीशी मजा येणार आहे मॅच मध्ये आता फटकेबाजी सुरू करावी लागणार आहे लक्ष पाहिलं तर आता मात्र 9 चेंडू मध्ये 32 धावींची गरज असेल थोडंसं अवघड झालंय परंतु टेनिस क्रिकेटमध्ये अशक्य असं काहीच नाही क्रिकेटमध्ये अशक्य असं काहीच नाही काही घडू शकतो एक गोलंदाज 6 गडी बाद करू शकतो एक गोलंदाज 7 षटकारही देखील खाऊ शकतो सत्ता मात्र फटका खेळलाय काऊ कॉर्नर रिजन मध्ये गुरु असेल धावत चेंडू पकडला जातो तोपर्यंत एकच धाव आता मात्र चौथ्या चेंडूवरती हा बॉलर एक धाव खर्चित करतोय अर्थातच पाहायला गेलं तर मुकुटराव जे आपण पाहतोय आतापर्यंत चांगली ओव्हर राहिली 4 चेंडू आतापर्यंत राहिले गेले आता मात्र रिव्हर्सिप आपण पाहतो रिव्हर्सिपचाही प्रयत्न फसला गेलाय एस भाईच्या स्वरूपातली धाव आपण पाहतोय पंचांच्या माध्यमातून इशारा केला जातोय संघाची धाव संख्या ही धावनिशी वाढेल संघाची धाव संख्या 18 वरती जाऊन पोहोचले 5 चेंडू पूर्ण झाले शेवटचा चेंडू असेल अखेरचा चेंडू असेल लास्ट डिलिव्हर ऑफ द ओव्हर आपण पाहतोय मुकुटरावची 2 प्रवीण आता मात्र 31 धावींची गरज आहे 7 चेंडू मध्ये एक मोठा फटका आला तर आता मात्र मॅच मध्ये मॅच ऑन राहील याची नोंद घ्यायची प्रवीण आपण पाहतोय स्ट्रायकिंग एंड वरती बॅटिंग करतोय मुकुटराव 2 प्रवीण आता मात्र सन्मान दिलाय पुन्हा एकदा अचूक टप्प्यावरती चेंडू फेकी केलाय मुकुटरावजींच्या माध्यमातून हे षटक संपतंय नक्कीच चांगली गोलंदाजी राहिले या मात्र अनुभवाचे बोल सुनावले गेले त्या बॅटरांना चेंडू पाहिला तर चेंडू टप्पा पडल्यानंतर सरळ जाऊन विसावत होता यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जसे की 1 रुपयाचं नाणं खेळपट्टीवरती ठेवावं आणि त्यावरती टप्पा टाकायला सांगावा अशी मात्र गोलंदाजी राहिली या मुकुटरावांची आतापर्यंत पाहिलं तर या ओव्हरमध्ये 3 धावा खर्चित करून रोखलं गेले 19 धावा धाव फलकावरती लागले गेलेत
शेवटचे 6 चेंडू आणि 29 धावा. वैभव आलाय का? एस वैभव आलाय. बॉलर पाहिले तर आतापर्यंत छोटस रनअप घेऊन चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली या बॉलरांच्या माध्यमातून. जळव ज्योतिबा टीम आपण पाहतोय. आता मात्र वैभव असेल शेवटची ओव्हर कॅरी करेल. शेवटचे 6 चेंडू फेस करेल प्रवीण दादा आपण पाहतोय. स्टार्टिंग एंड वरती फलंदाजी करतायत. शेवटचे 6 चेंडू 29 धावा. 29 धावाने आपल्या जवळ 6 चेंडू असतील याची नोंद घ्यायची. 5 षटकार खेचावी लागतील तेव्हा मात्र कुठेही मॅच ऑन राहील. एसी येईल का पहिला षटकार? पहिला चेंडू आपण पाहतोय वैभवच्या माध्यमातून छोटस रन पूर्ण होत आहे. फटका खेळला जातोय. क्रिकेटचं मात्र ब्रह्मास्त्र बाहेर काढलं जातंय. अर्थातच टो क्रशर आपण पाहतोय. यॉर्कर लेन चेंडू तोपर्यंत 2 धावा धावून घेतल्या जातील. तिसऱ्या धावेसाठी कॉल आहे, नाही नाकारलं जाईल. पण पाहतोय चांगलं कॉल कम्युनिकेशन पाहायला मिळते. स्ट्राईक रोटेशन तितकंच चांगलं पाहायला मिळतं या बॅटरांच्या माध्यमातून. आता मात्र पहिल्या चेंडूवरती 2 धावा खर्चित करतोय वैभव. अर्थातच पाहायला गेलं तर यॉर्कर लेन चेंडू आपण पाहतोय. वैभवच्या माध्यमातून क्रिकेटचं ब्रह्मास्त्र बाहेर काढलं गेलं. पाहिलं तर त्यावरती एक फटका खेळला, त्यावरती 2 धावा लगावल्या गेल्या. आता मात्र संघाची धाव संख्या 21 वरती जाऊन पोहोचले. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू मात्र खोदून काढला जातोय. पुन्हा एकदा स्ट्राईक रोटेशन चांगलं होतं. 1 धावच असेल परंतु स्ट्राईक रोटेशन नाही, षटकार आणि चौकारांची भाषा बोलावी लागेल. ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला नाश्ता सौजन्य लाभले गेले मान्य सन्मान्य श्री पोपटराव अर्थातच नानाजी कदम आपण पाहतोय. थँक्यू सो मच. त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी नाश्त्याचे सौजन्य पाहिलं गेलं तर खेळाडू वर्ग आपला घरातून निघून येतो क्रिकेट खेळण्यासाठी. त्यांच्यासाठी चांगली उत्तम सोय केले आमच्या साहेबांच्या माध्यमातून मान्य सन्मान्य श्री पोपटराव अर्थातच नानाजी कदम आपण पाहतोय. थँक्यू सो मच साहेब. इस यूट्यूब सौजन्य श्री इव्हेंट्स लाईव्ह आपण पाहतोय. 1 शॉट. येस थँक्यू. तीन चेंडू पूर्ण. संघाची धावसंख्या 23 वरती जाऊन पोहोचले. तीन चेंडू 25 धावा. 3 चेंडू मध्ये 25 धावा. आता मात्र थोडंसं समीकरण अवघड झालंय. टीम सामने कंपल्सरी चेस असतील. आता मात्र षटकार येईल का? क्षेत्ररक्षक असेल. चेंडू मात्र जातोय सीमारेषे पार. त्याला मात्र भेटते निसर्गाची साथ. एसआयटी षटकार. थँक्यू सो मच सर. एस आता मात्र थोडासा लेट आलाय परंतु तंदुरुस्त आलाय. बॅटरच्या माध्यमातून षटकार खेचलाय. आता मात्र शेवटचे 2 चेंडू सलगचे 2 षटकार येतील का? सामना ऑन राहील का? एस वैभव दादा पाहिलं तर सहजासहजी मॅच सोडणार नाही. एस आतापर्यंत संघाची धावसंख्या पाहिली तर 29 वरती जाऊन पोहोचले. इस वाईड येईल का मॅच मध्ये रंगत? आता मात्र वाईड आपण पाहतोय. संघाची धावसंख्या 30 वरती जाऊन पोहोचले. अर्थातच पाहायला गेलं तर शेवटचे 2 चेंडू 18 धावा. शेवटचे 2 चेंडू आणि 18 धाव्यांची गरज आहे. फटका खेळला होता परंतु थोडासा फसला गेला. आता मात्र चेंडू निर्धाव येतो. आता मात्र पकड धरले जळव ज्योतिबा टीमने या सामन्यामध्ये. आता शेवटचा 1 चेंडू 18 धावा. इट इज लास्ट बॉल आहे या इनिंग मधील. या सामन्यातील आतापर्यंत चांगला खेळ राहिला दोन्ही संघांचा. फटका खेळलाय परंतु थोडासा लेट आलाय. नक्कीच या 6 धाव्यांची संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 36 वरती. सामना विजय होतोय. टीम पाहिलं तर जळव ज्योतिबा. विजयी टीमचं अभिनंदन. पराजय टीम आपण थोडेसे कमी पडलात. नक्कीच पुढील सामन्यामध्ये प्रयत्न करा. नक्कीच यश तुमच्या पायाखेरीस असेल. थँक्यू सो मच. जाऊयात पुढील मॅच मध्ये. यानंतर होणारा सामना आहे साखरवाडी विपक्ष जंगलवाडी टीम. एस जंगलवाडी टीम टॉस विन झाले. लगेचच आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्यायचे. टीम कॅप्टन विनंती असेल साळुंखे फायटर जंगलवाडी टीम विपक्ष साखरवाडी. साखरवाडी टीम आपले 2 फलंदाज आपले ओपनिंग बॅटर पेयर आपण मैदानामध्ये घालवायचे. विनंती असेल टीम जंगलवाडी आपण लगेचच मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. थँक्यू सो मच. आपण पाहूयात ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला सड